पेसा भरतीच्या नाशिक येथील जन आक्रोश मोर्चात बिरसा फायटर्स सहभागी होणार. शहादा प्रतिनिधी. पेसा पदभरतीच्या मागणीसाठी दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी नाशिक येथे आदिवासींचे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन समस्त आदिवासी समाजाकडून करण्यात आलेले आहे. हा मोर्चा सकाळी ठीक 11 वाजता तपोवन मैदान, औरंगाबाद नाका, निमाणी, मालेगाव स्थानक, रविवार कारंजा, रेड क्रॉस सिग्नल, शालीमार, CBS ते जिल्हाधिकारी कार्यालय आदिवासी विकास भवन नाशिक असा काढण्यात येणार आहे. या जन आक्रोश मोर्चात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी बिरसा फायटर्स ही सामाजिक संघटना सक्रिय सहभागी होणार आहेत अशी माहिती बिरसा फायटर सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे. दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी पेसा भरतीच्या मागणीसाठी नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालय व आदिवासी विकास भवन समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. तेव्हाही बिरसा फायटर्सचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलन सहभागी झाले होते. दिनांक 1 ऑगस्ट 2024 पासून पेसा भरतीच्या मागणीसाठी आदिवासी पात्रताधारक विद्यार्थ्यांनी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान मध्ये आमरण उपोषण सुरू केलेले आहे. उपोषणाची दखल घेतली जात नाही म्हणून माजी आमदार JP गावित हे स्वतःच आदिवासी विकास भवन नाशिक समोर आमरण उपोषणास बसले आहेत. माजी आमदार JP गावित यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ता रोको, चक्का जाम आंदोलन सुरू आहेत. नाशिक सुरत महामार्ग बंद आहे. पालघर व ठाणे भागात आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वात मुंबई सुरत मार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू आहे. 23 ऑगस्ट 2024 रोजी नंदुरबारमध्ये आदिवासी संघटनांकडून पेसा भरतीसाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. पेसा कायदा वाचवण्याची जबाबदारी प्रत्येक आदिवासी बांधवांची आहे म्हणून पक्ष, संघटना, मतभेद विसरून सगळ्यांनी पेसा भरतीच्या नाशिक येथील 28 ऑगस्ट रोजीच्या जन आक्रोश मोर्चात एकजुटीने शामिल व्हा. रस्त्यावर उतरा. अभी नहीं तो कभी नहीं. आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत. तुम्ही रस्त्यावर उतारा, रास्ता रोको करा, चक्का जाम करा, सर्व शासकीय कार्यालय बंद करा, ग्रामपंचायत बंद करा, पेसा कायदा वाचवा. उठ आदिवासी जागा हो, पेसा कायदा वाचवण्याचा धागा हो. असे जाहीर आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी नंदुरबार मधील आदिवासी बांधवांना केले आहे. ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र.